मॅच सुरू झालेली मिलन मॅच कडे आपण फोकस करा. सूरज आपण उमेशला कॉल करा. इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम झाला प्लीज. परत आपल्या सुपुत्राचा अकाउंट आता आपण ओपन करा. खतरनाक त्याने फिल्डिंग केली. जिकरीने खेळला आणि हिमतीने त्याने कॅचेस पकडल्या. गोलंदाज तयार. फटका भारी आहे. बैठक शॉट गेंद सीमा के पार. अजय सर इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम झाला प्लीज उमेश दादाला कॉल करा. चांगला चेंडू पाहायला येईल तर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या बॉलवरती षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक डिफेन्सच्या माध्यमातून. घरच्या मैदानावरती खेळतीये भाकरीचा पाडा टीम. खांडस टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय. निलेश शिनारे याला चौकार हॅट्रिक साठी संतोष झुळे साहेबांकडून 2000चा कॅश प्राइज होता. निलेश आपण ते कलेक्ट करा. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आत. आणखी एक निर्धाव चेंडू हाताळत असताना डिफेन्सला आपण पाहतोय. सलगचे 2 निर्धाव चेंडू टोटल धाबा अद्यापर्यंत 8 खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स. लास्ट बॉल हलक्या हाताने सडबाट दिला जातोय. थोडीशी मिसफिल्ड आणि सेकंडचा कॉल. डेंजर झोन कडे यावेळेस फेकी देखील चुकीची पाहायला मिळते. कंप्लीट पाहायला मिळतील 2 धाबा 2 धाबे या फर्स्ट ओव्हरचा एंड आपण पाहतोय. पहिल्या षटकांत टोटल धावपलकावरती धाबा 10 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 10 धाबा धावपलकावरती. या आधीची मॅच आपण पाहिली. सिद्धिविनायक नेरलपाडा चॉगेल्स खेळत असताना धाबोती टीम अफलातून विजय त्यांनी त्या मॅच मध्ये संपादन केलं. आणि चेक मिलन संजय क्षीरसागर दादांचा कॅश प्राइज आहे. संजूदा आपण या. तर या ठिकाणी आपण पाहतो स्वर्गीय जनार्दन क्षीरसागर यांच्या नावाने संजूदादा क्षीरसागर यांचं कॅश प्राइज जर का विकेट हॅट्रिक कमावली तर जनार्दन क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ संजूदादा क्षीरसागर यांची रोख रक्कम 500 रुपये. नक्कीच. आणि सेकंड स्पेल साठी आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती तयार होत असताना निखिल. पहिल्या ओव्हर मध्ये टोटल खर्च झाला दीपेशच्या 10 धाबा. आता सेकंड ओव्हरला इथून केली जाते सुरुवात. निखिल गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल पाहतोय लो फुल टॉस होता भिडकावून दिलाय. वायडिशला आपण पाहतो दर्जात चौकार पाहायला मिळतोय. भीमर साठी पंचांनी रेफर केलं. ऑफिशियल चेक करतायत. यस आणि अंपायर कॉल. इट्स अ नो बॉल. नो चेंडू हाताळत असताना फ्रीची संधी आता निर्माण झाली आहे फलंदाजासाठी. यावेळेस फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय थोडीशी लिडिंग एज पाहायला मिळाली होती. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाही. नक्कीच फ्रीडचा बॉल पाहायला मिळतो. 9 बॉल वरती चौकार आला. टोटल 5. पहिल्या बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते
15 या आकड्यावरती 15 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. कमबॅक करत असताना देखील सावरत असताना आपल्या टीमला सेकंड बॉल साठी पुन्हा तयार. फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय होते तिथे. फील्ड फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 10 धाबा दीपेशने खर्च केला. आता सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतो निखिलला 2 चेंडू अद्यापर्यंत हाताळण्यात आल्या. टोटल त्यांनी धाबा केल्या खर्च केल्या त्या 6. दुसरा बॉल लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पंच तटस्थ आहेत आणि यावेळेस आपण पाहतो लेगबायच्या स्वरूपात एक आणखी एक धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळेल. 17 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. महत्वपूर्ण सामना घरच्या मैदानावरती खेळ करत असताना आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर स्वीकारली आहे बाकीच्या आपल्या टीमने फिल्डिंग. नाही कोण नाही. समोरच्या दिशेला फटका लॉंगॉर्डला डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल. संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील गोलंदाजी मार्क वरती कुठली मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून जर का पाहिलं तर सिंगल फेकण्यात आले. एक डॉट बॉल देखील एक नो चेंडू पाहायला मिळाला होता. 18 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचला. यावेळेस फटका दर्जेदार आहे. भरपूर उंचावरती वेगाने धावतात उलट्या दिशेने क्षेत्ररक्षक. इथे जेल ड्रॉप झाली आणि सेकंडचा कॉल देखील पाहायला मिळाला. यशस्वीरित्या 2 धाबा इथे कंप्लीट करण्यात आल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा कंप्लीट झाल्या. टोटल जाऊन पोहोचतीये ती 20 या आकड्यावरती. 20 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजून एका चेंडूचा खेळ शेष आहे. 20 धाबा धावफलकावरती आहेत. चांगली धावसंख्या विपुल आणि राहुल मैदानाच्या आतमध्ये खांडस टीम साठी खेळ करत आहेत. खोलबट टप्प्याचा चेंडू यावेळेस खेळपट्टीवरती चेंडू विसावला. एक चोरटी धाव नक्कीच कमावली जाते. चितेके चपलाईनं कंप्लीट झाली. एक सिंगल 2 षटकांती. टोटल धावा धावफलकावरती जर का पाहायला गेलं तर 21 या आकड्यावरती पाहायला मिळतील. सर्व प्रेक्षक आणि लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले होते काहींना विनंती असेल इंटरनेटचा प्रॉब्लेम झाल्या कारणाने आपण मॅच आपण पाहिली गेली ती प्रेक्षकांपर्यंत लाईव्हच्या माध्यमातून पोहोचू शकलेल्या लाईट गेलेली आहे. जिथे सप्लाय होते लाईट इंटरनेट सप्लाय होते तिथे लाईट गेलेली आहे. त्यामुळे लाईव्ह स्ट्रीम सध्या आपण पाहतो बंद आहे. पण या मैदानावरती आपण पाहतोय जे प्रेक्षक आहेत ते या मैदानामध्ये या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. नक्कीच आपण पाहतोय इंटरनेट बंद झाल्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट थोडंसं थांबलंय. परंतु ही स्पर्धा थांबणार नाहीये. विनंती करतो थोडं फास्ट केला लगेचच आपण नेक्स्ट ओव्हरला सुरुवात करा. विचार केला मैदानाच्या आतमध्ये सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज विपुल आणि राहुल तग धरून बसले. टोटल 2 षटकांती जमवल्या. धावा 21. अजूनही 3 षटकांचा फर्स्ट इनिंग मधील खेळ शेष आहे. विनंती आहे लगेचच या थर्ड स्पेलला सुरुवात करा. तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा दीपेश तयार होत असताना सांघिक कोट्यातलं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 10 धाबा खर्च केल्यानंतर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. इथे थोडीशी चुकी पाहायला मिळतीये. लेग बायच्या स्वरूपात धाबा आल्यात. मिलन दीपेश क्षीरसागर साठी कॅश प्राइज आहे. पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रवीण क्षीरसागर दादा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 आणि महेश क्षीरसागर अर्थात दादूस यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500. नक्कीच आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलं. टोटल 22 या आकड्यावरती 22 धाबा धावफलकावरती गोलंदाजी मार्क वरती दीपेश आणि भरपूर सारे पारितोषिक त्याच्यासाठी लागले जाते. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. त्या अनुषंगाने आता दीपेश प्रयत्न करणार का?
सेकंड बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. अफलातून फेकी या चेंडूची पाहायला मिळाली. येस, अंपायर आमच्याकडे इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. लेग एसटी मिस करत असताना चेंडू पाहायला मिळतोय. वेगाडं फेकला होता अगदी खोलवर टप्प्याचा आपण पाहतोय. थोडासा आतमध्ये असता तर कदाचित लेग एसटी उडवली असती, परंतु लेग एसटीला मिस करत असताना चेंडू अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. अतिरिक्त दाब्याने टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचलंय. 23 आकड्यावर दोन बॅक टू बॅक विकेट यॉर्कर चेंडूवरती दीपेशने कमावले. तर माजी उपसरपंच प्रवीण क्षीरसागर यांचे 500. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. कबरला यावेळेस चौकार पाहायला मिळेल. अफलातून फटका पाहायला मिळाला. त्यावेळेस राहुलच्या बॅट मधून आपण फटका पाहिला 4 धाब्यांचा. 4 धाबे धावफलक उंचावत असताना टोटल जाऊन पोहोचते आता 27 या आकड्यावरती. गरज आहे अशाच फटक्यांची. चांगली धावसंख्या इथे उभारावी लागेल. त्याच अनुषंगाने आता इथून प्रयत्न राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. खांडस टीमचे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या बॉलवरती देखील फटका दर्जेदार त्याच दिशेला. गॅप मोठा आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा रेषा पलीकडे. आणखी एक दर्जेदार चौकार. कमाल डीजे. असताना चौथ्या बॉल वरती फटका हवेमध्ये. वेगाने धावता क्षेत्ररक्षक साईदाद होते जेल खाली. सुटली आहे जेल. इथून जीवनदार राहुलला सेकंड झाली आहे कंप्लीट. थर्डचा कॉल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या माइंडसेटने खेळत असताना पाहायला मिळेल खांडस टीम. मिलन मागे बॅट्समनच्या मागे बघा प्रेक्षकाने तो पट्टा पकडून ठेवलाय. समोरच्या दिशेला प्रेक्षकांनी जो पट्टा पकडून ठेवला प्लीज आपण तो पट्टा सोडावा. साई कडून प्रवीण क्षीरसागर साहेबांनी अपेक्षा नव्हती. महेश क्षीरसागर दादूसला ही अपेक्षा नव्हती की साई ही कॅच ड्रॉप करेल. मैदानावरती प्रत्येक चुकी मागात ठरत असते आणि आपण पाहतो भरपूर सारे जीवनदान फर्स्ट इनिंग मध्ये देण्यात आलेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा इथे देखील चुकी पाहायला मिळते. मोफतच्या बोनस स्वरूपात धावफलकावरती ऍड होतील खांडस टीम साठी. डीजे थोडे थांबवतोय. बघा प्रेक्षकांनी जो पट्टा पकडलेला आहे पकडून पट्टा करू नका आमची थट्टा प्लीज. वारंवार तुम्हाला सूचना करायला नको. तुम्ही आमचे लाडके प्रेक्षक आहात. आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं आणि इथून या मॅचचा आनंद घ्यावा. येस नक्कीच आपण पाहतोय थोडस बागडं षटक आता भाकरीचा बडा टीम साठी आपण पाहतो. दीपेशच्या हातामध्ये टोटल धावफलक जाऊन पोहोचले ते 38 या आकड्यावरती. 38 धाबा धावफलकावरती. लास्ट बॉल वरती देखील फटका दर्जेदार. कार्पेट लेवल डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक अभि. फील्ड आडोफेकी पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल संयमानं क्रिकेट मैदानाच्या जमेची बाजू पाहायला गेलं खांडस टीमची तर सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. विपुल आणि राहुल ही जोडी खेळतीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावफलकावरती पाहायला गेलं तर 39 आकडा अद्यापपर्यंत गाठलाय खांडस टीमने.
3 षटकानंतर 39 आकड्यावरती 39 धावा धावफलकावरती आहेत आणि उर्वरित फर्स्ट इनिंग मधील अजूनही 12 चेंडूंचा 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. थोडंसं विचार करायला हवं. या मैदानाचा भरपूर सारा अनुभव अभ्यास आहे भाकरीच्या टीमला, परंतु आज दुसऱ्या रात्रीमध्ये तशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना भरपूर दूरवरचा प्रवास करून इथवर पोहोचली आहे खांडस टीम. जमवल्यात 3 षटकांती टोटल 39. अशाच प्रकारची फटकेबाजी राहिली तर खूप मोठा डोंगर धाबसंख्येचा उभा राहू शकतो. आणि विनंती आहे प्लीज सामना स्पीडअप करा. यानंतर होणारी मॅच गावदेवी कोल्हार आणि मंगेश पवार 11 वाकस संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. मंगेश पवार 11 वाकस आणि गावदेवी कोल्हार टीमचे कर्णधार. टॉस साठी या. कोणत्याही कॅप्टनने उशीर करू नका, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. नक्कीच नक्कीच. आणि आता इथून 4थ्या ओव्हरसाठी अक्षय येतात. गोलंदाजी मार्कवर अक्षय. टोटल धावा धावफलकावरती 39. अक्षय किती खर्च करणार? अक्षयचा हा चेंडू आपण पाहतो. आता इथून चांगली सुरुवात भाकरीचा बॅट टीमसाठी करत असताना 4थ्या ओव्हरसाठी आवर्तित केलंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता. पंचांच्या उजव्या साईडनं गोलंदाजी करत असताना यावेळेस अक्षयला प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. भरपूर सारं पारितोषिक लागलं गेलंय. कमवण्याची संधी आहे खेळाडूंना. दुसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत साई. एकच सिंगल पाहायला मिळते. संयमाने मैदानाच्या आतमध्ये विचार केला कार्डस टीमच्या या 2 फलंदाजाचा तर अगदी त्यांना माहिती आहे सहजरित्या धावा जमवल्या जातात. कुठल्या प्रकारच्या चांगल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची संधी जरी असली तरी ते संधी घेत नाहीयेत. संयमानं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावरती. तिसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड आडफेकी तोपर्यंत एकच. अद्यापर्यंत चांगली धावसंख्या पाहायला मिळते. विचार केला 4थी ओव्हर चालू आहे. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना अद्यापर्यंत भाकरीचा बडा टीमच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारची विकेट नाहीये. पारितोषिक लागले प्रवीणदादा क्षीरसागर यांचं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्सचा अटेम्प्ट होतं. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची इथे सांगता पाहायला मिळेल. दोन बॉल मध्ये 2 विकेट कमावले तर माजी उपसरपंच प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून 1000 रुपये. भाकरीचा बाळा संघाला घरच्या मैदानावरती हरवणं म्हणजे आधीच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवलं आणि आताच्या क्रिकेटमध्ये भारताला भारतामध्ये येऊन हरवणं. पाचव्या बॉलसाठी पुन्हा तयार. 5वा बॉल यावेळेस चांगल्या टप्प्यावरती हलवार पद्धतीने टाकला होता. स्लोवे डिलिव्हरी पाहायला मिळते. अक्षयच्या माध्यमातून डॉट बॉल. विचार केला ज्या षटकाची गरज होती ते षटक हात आलं असताना अक्षय भरपूर धाबा धावफलकावरती जोडल्या जात होत्या. थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न. टोटल धावफलक जाऊन पोहोचले ते 41 आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती आहेत. अक्षयच्या ओव्हरमधील 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. 2 धावा खर्च करत असताना लास्ट बॉल. थोडस फुटवर्क मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. थांबला अक्षय. पाठीराखे सांगतात लास्ट बॉल आहे यावरती कुठल्या प्रकारचा मोठा फटका नको. प्रोत्साहित करत असताना विचार केला अक्षयच्या गोलंदाजीने अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. कमबॅक करणारं षटक भाकरीच्या बडा टीमसाठी आता आयवा कॅश साठी प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून एका कॅश साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये. चांगलं षटक हाताळत होता परंतु लाईन मधून भरकटत असताना पाहायला मिळालं. अक्षय वाईट बॉल हाताळलाय. कोणी कॅच पकडली तरी प्रवीण क्षीरसागर माजी उपसरपंचाकडून 500 रुपये. फिल्डरने कोणत्याही कॅच पकडली तरी 500. पब्लिकने पकडली तरी 500.
लास्ट बॉल वर इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हिट झालाय. इथून माघारी यावं लागेल. पहिली गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना बाला बिलेल. राहुल बॅक टू द डग आउट. टॉस जिंकला गावदेवी कोल्हारेने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय इथे स्वीकारलेला आहे. टीम गावदेवी वन द टॉस, चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंग असेल ते मात्र डायरेक्ट हिट ज्याने केला त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. प्रवीण क्षीरसागर माजी उपसरपंच यांच्याकडून. गावदेवी कोल्हारे फिल्डिंग घेतलेली आहे. अजिंक्य आपली बॅटिंग आहे. खेळाडू कक्षाचा आपण ताबा घेऊन राहा. विनंती आहे सामना स्पीडअप करा. 4 षटकांचा खेळ इथून उरकला. अजूनही फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट 6 चेंडूंचा 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावफलक जाऊन पोहोचलो टोटल 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल वरती डायरेक्ट हिट केला यष्टीरक्षक निखिलने आणि गोल्डन विकेट आपल्या टीमला मिळवून दिली. राहुलला माघारी धाडले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत करण. लास्ट ओव्हर साठी आपण पाहतोय आमंत्रित गोलंदाजी मार्कवर सागर तयार होत असताना. मारुती क्षीरसागर यांचा हा सुपुत्र सागर खरं तर चांगला बॉलर आहे आणि त्याने 2 विकेट कमावले बॅक टू बॅक. महेश क्षीरसागर यांच्याकडून रोख रक्कम 500. माजी उपसरपंच प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून 1000. विकेट माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सुनीलजी घोडविंदे साहेबांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सागर मारुती क्षीरसागरने जर विकेट हॅट्रिक घेतली तर. घोडविंदे साहेब देखील आता मागे राहणार नाहीत कारण सागर चांगला बॉलर आहे. गरज आहे विकेटची आता कारण स्कोर वाढलाय आणि विकेट पाहिजे. टीम भाकरीचा बडा या संघाला. नक्कीच वेळेचे भान राखा आणि लगेच मॅचला सुरुवात करा. जास्तीचा विलंब लावू नका. लास्ट ओव्हर साठी सागर येतात. भरपूर सारं पारितोषिक लागलं. आता कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. 6 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील करण. सागरचा पहिला चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटने फटका डीपमधून दीपेश येतात. दुसरीचा कॉल पाहायला मिळतोय. वेगाने धावलेत आणि इथून कंप्लीट पाहायला मिळेल. दुसरी देखील धाव. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. थोडीशी फंबल पाहायला मिळेल. लगेच फायदा उचलला. कॉल केला सेकंड साठी आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या प्रकारे जमेल त्या प्रकारे धावा कमवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2च्या मध्ये टोटल आता 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 34 धावा धावपलकावरती. 44 धावा माफ करा. 44 धावा धावपलकावरती. सागर क्षीरसागर बॉलिंग करता. समोर रनआउटची चान्स होती. चेंडू हातातून निसटला. स्वर्गीय जनार्दन क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ संजू क्षीरसागर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500. भरपूर सारे पारितोषिक घेता. अजूनही या ओव्हर मधील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट हॅट्रिक साठी लागलेलं पारितोषिक कमवायचं असेल तर या 4 पैकी 3 चेंडूवरती लगातार सागरला 3 विकेट कमवाव्या लागतील. 2 चेंडूवरती 3 धावा खर्च करत असताना सागर तिसऱ्या बॉल वरती फिरून मारण्याचा प्रयत्न. मिडल एस्टी वरून बाउन्स होत असताना चेंडू पाहायला मिळाला. या डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना
गावदेवी कोल्हाऱ्याचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. माजी उपसरपंच प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून एका कॅच साठी 500. कीपरने कॅच पकडली तर 1000. 3 बॉल मध्ये 3 विकेट जर घेतल्या तर कपिल क्षीरसागर यांच्याकडून 2000. चौथा बॉल यावेळेस आपण पाहतोय अपील केली जाते. खात्यामध्ये आता 2 चेंडूचा खेळ शेष आहे. थांबली धावसंख्या खांडस टीमची पाहायला गेलं तर 45 आकड्यावरती 45 धावा धावपलकावरती आहेत. अक्षय क्षीरसागरने एक कॅच पकडली तर प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून 500. विकेट हॅट्रिक येईल का बघायचं सागर क्षीरसागरची. 1 विकेट तर आली आहे. आता 2 पाहिजे 2 बॉल मध्ये लगातार. सागरचा हा चेंडू विकेट. जेलची संधी इथे गमावली आहे. जेलची संधी मैदानाच्या आतमध्ये देखील देखील पारितोषिक लागलं होतं. जर का ही जेल पकडली असती तर प्रवीणदादा क्षीरसागर यांच्याकडून पारितोषिक होतं. गमावली आहे संधी. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. टोटल एक सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 46 आकड्यावर. लास्ट बॉल वरती जर का षटकार आला तर हरीशदादा हजारे यांच्याकडून तब्बल 500. हरीशदादा गोमारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. खोलवर टप्प्याचा चेंडू बाला बिलतोय आणि इथे त्यांचं तटस्थ आहेत. यस आपण पाहतोय फर्स्ट इनिंगचा खेळ इथून समाप्त झालाय. टोटल पहिल्या डावामध्ये बनवला गेला खांडस टीम कडून 46 धाबा. 47 धाबा संख्येचं आव्हान उभं राहिलंय ते भाकरीचा बडा टीम साठी. विनंती असेल लगेचच आपण खांडस टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि यानंतर आपण पाहतो कॉम्बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करूया. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील संदीप सर. ऐकूयात आवाज या नेक्स्ट इनिंग साठी संदीप सरांचा. हार्दिक स्वागत.
रसल मामा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. तर आज आपण पाहतोय या मैदानावरती केटीसला इव्हेंटचे सर्वेसभा अजिंक्य पवार तेही आपण पाहतो पुढची मॅच खेळताना दिसतील. बऱ्याच दिवसानंतर अजिंक्य पवार पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेट खेळताना दिसतील, कारण क्रिकेटच्या मैदानावरती शर्तीच्या अड्ड्यामध्ये ते रोजच असतात, पण क्रिकेट खेळताना बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला पाहतो या ठिकाणी पाहावयास मिळतील. या ठिकाणी मी विनंती करतो पद्माकर क्षीरसागर साहेबांना या आपण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. आयोजक कमिटी मेंबर पंचांना पाणी पुरवा लगेच. चला बॅट्समॅन मैदानामध्ये प्रवेश करायचा आपण लगेच. चला हरीशदादा गोमारे यांच्याकडून लगातारचे 3 विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आपण पाहतोय येणाऱ्या जी मॅच आहे आपण पाहतोय मनश्री मंगेश दादा पवार 11 वाकस संघ आपण पाहतो काही वेळानंतर या पुढची मॅच खेळताना दिसेल. बघा डीप कव्हर पॉइंट मध्ये माननीय सामाजिक कार्यकर्ते आत्मारामजी गोडविंद साहेब स्पर्धेचे संयोजक यांच्या बॅनरवरती जर षटकार आला बाकीच्या बारच्या कोणत्याही खेळाडूने तर त्या षटकारासाठी 2000 कॅश प्राइज असेल. जरूर संधी आपण पाहतो कव्हर पॉइंट मध्ये एक चांगला फटका लगावा लागेल षटकारासाठी. 47 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक पहिला गोलंदाज विपुल पहिला चेंडू असेल राईट हँड ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडू समोर लागलाय. लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज झालाय. कोणत्या प्रकारची चुकी करत नाही हे करण आणि इथे पहिला झटका पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती झाले निखिलची पारी उद्ध्वस्त झटका. विकेट पाहिलं गेलं. संजय दादा कराड यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. आपण पाहतो प्रत्येक षटकाराला भाकरीवाडा संघासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. थोडासा वाईडिश होता आपण पाहिला गेला. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये होता वाईडिश होता तिथून धावत आला सरळ
आणि लॉंगॉनला झेल पकडला गेलं. सुरेख झेल पहिला झटका, पहिला अत्रा, पहिला गडी गारद झाला. पहिल्या विकेटचा पत्ता निखिल मार्गस्थ झाला. निखिलची जागा घ्यायला मैदानात रवाना झाला तो आदित्य. आदित्य मैदानावरती सज्ज झालाय. विपुल पहिल्या चेंडूवरती विपुलने विकेट घेतला. मैदानावरती सज्ज होता रायडर. ओव्हर द विकेट मारा. दुसरा चेंडू, चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये स्विंग होणार. चेंडू पाहिला गेला. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 मित्रांनो, आपण या ठिकाणी लाईव्ह पाहता. इंटरनेट सेवा ती काही कालाकरता बंद होती, ती पुन्हा एकदा पूर्वपदावरती आले. ती सज्ज झाले. सर्वांसाठी नियम सेम असेल. अग्री वॉरियर्स 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं समाप्त करायची आहेत. टाइम ऑन आहे तुमचा. विपुल तयार पंचाच्या डाव्या साईडने. पुढचा चेंडू असेल आदित्यसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख गोलंदाजी. लगातार 3 चेंडू आपण पाहतोय. निर्धाव टाकत असताना एक विकेट प्राप्त जरूर केला गेलाय. अग्री वॉरियर्स कोण विसरणाऱ्या नावाला. विजय गोविंद साहेब यांच्याकडून बाकीच्या बाजू संघात येईल. कोणत्याही खेळाडूने या पारीमध्ये 6 षटकार ठोकले तर 3000चं पारितोषिक असेल. डॉट चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातो. विपुल अँकर चांगली कामगिरी करत असताना लगातार चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकतोय. KPL मध्ये दबदबा निर्माण करणारा नाव आपण पाहिलं होतं अग्री वॉरियर्स. पुढचा चेंडू विपुलचा आदित्यसाठी. 30 लाईन आणि 30 लेन ठेवत असताना त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लगातार 4था चेंडू निर्धाव खेळतोय या ठिकाणी आदित्य. 5 चेंडू लगातार निर्धाव फेकले गेले. तर पहिल्या चेंडू होती ती विकेट. निखिलला माघारी पाठवलं होतं विपुलने. शेवटचा चेंडू असेल. अंतिम चेंडू. इथे आपल्या आतून गोलंदाजी. निर्धाव षटक फेकले गेले विपुलने. मित्रांनो, विपुल अँकरची गोलंदाजी आवडली असेल तो जोरदार टाळ्या उंगावून द्या. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी विपुल अँकरची. 30 चेंडू आणि 47 धावांची गरज होती. पहिले 6 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. या स्पर्धेतील दुसरी निर्धाव षटक आपण पाहतो या ठिकाणी टाकत असताना गोलंदाज विपुल. तो तिसरं निर्धाव षटक पाहतो, कारण सायली इलेव्हन तलवाडी संघाकडून दुसरं षटक झालं होतं. रोशन यांनी ते षटक फेकलं होतं. आतिश पेमार यांनी चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या रात्रीमध्ये. करण हा गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्क वरती. शत्रक्ष थांबला का त्या ठिकाणी. चेंडूचा पाठला चालू दोघं सुरेख केला होता. मध्ये चेंडू थांबेले असून थांबले का. चेंडू समोर जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला आज चौकार.
पाहतो निलेश महाले याला आता पाहिजे तर चौकाराची मिठी मारावी लागेल. इथे चौकार जरूर ठोकला गेला. चांगली सुरुवात पुन्हा एकदा केली. करंजा पुढचा चेंडू इथे ओरपे चेंडू हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. जरूर राहुल होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण राहुलचं. एक सिंगल आली. सिंगलच्या धावसंख्येने स्कोर काढा 5 या आकड्यावरती. अजूनही 42 धावांची गरज आहे. चांगली सुरुवात झाली होती चौकारच्या सहाय्याने. आपण पाहिलं गेलो आदित्य ज्याने 5 चेंडू निर्धाव खेळलाय. आतापर्यंत अकाउंट खोलता आला नाही त्याला. धावसंख्या बनवती आली नाही. तर आदित्य या मैदानाचा भरपूर आपण पाहतो अनुभव आहे. या मैदानावरती आदित्य प्रॅक्टिस करत असतो. अनेक मॅचेस खेळत असतो. 6वा चेंडू निर्धाव खेळत असताना आदित्य जरूर मालेगावच्या मैदानावरती आम्ही राजेश भोईरला लगातार निर्धाव चेंडू खेळताना पाहिले गेले. लगातार निर्धाव चेंडू खेळताना दिसला राजेश भोईर. इथे पाहिला आदित्य लगातार निर्धाव चेंडू खेळतोय. फुल्लेचा चेंडू वाडी श्रावण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे. एकदा या ठिकाणी घेतली जाईल. चला थोडं फास्ट घ्या. जास्त वेळ घेऊ नका. अजूनही भरपूर मॅचेस शिल्लक आहेत. फुलटॉस चेंडू होता. बॅटन चेंडूचा आपण पाहतोय. वाईट चेंडू होता. जरूर वाईट गेला असता. बाहेर चेंडू होता. इथे बॅट घातली गेली. पटका लागला नाही ज्या पद्धतीने लगावायचं होतं. बॅक टू बॉलर चेंडू आपण पाठवला गेला निलेशकडून. डॉट चेंडू निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या 6 वरती स्थिती. अजून 41 धावांची गरज आहे. चांगला चेंडू उर्फी चेंडू ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा मारा या ठिकाणी पाहिला गेला. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर करत 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. 12 चेंडू 2 षटक आत्तावर पाहिले गेले. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही विजयासाठी आपण पाहतोय 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. या धावांचा वाटला कशा प्रकारे होईल. निलेशला ती स्ट्राईक घेत असताना मोठे फटके मारावेच लागतील. संघाला विजयपदावरती न्यायचं आहे. ती या 2 खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. होऊन दे डीजे. हॅलो 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 तो बघूया पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाज विपुल तयार. वैयक्तिक दुसरा सांगी तिसरा. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कशासाठी आता तिसऱ्या पंचाची मागणी करतोय.
ते बघा पिंपळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रवीणजी क्षीरसागर यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 2000, लगातार 3 चौकाराला 1000 हा पारितोषिक असेल. कुणीही मारा बकरीच्या संघातल्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. पिंपळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रवीणजी क्षीरसागर यांच्याकडून पारितोषिक लागला गेलाय. विपुलचा पुढचा चेंडू, इथे फुल लाईनचा चेंडू, जणू शतरक्षक अफलातून शतरक्षण आपल्या संघासाठी किमान दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो पूर्ण झाले. 2 धावची तर 3 धावा जरूर पूर्ण झाल्या असते. आपण पाहतो पहिली धाव ज्या पद्धतीने घेण्यात आली असं वाटतं चौकार जाईल का. चांगलं क्षेत्ररक्षण मित्रा, त्याच्यावर कौतुक करायला लागलं, त्याला इथून हटवलं, त्याच्यापेक्षा त्याचं क्षेत्ररक्षण सुरेख होतं. कारण चेंडू त्याला कॅच भेटली नसती, पण राहुल हा चेंडू अडवला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाला. चेंडू 2 धावा वाचवल्या त्यांनी आपल्या संघासाठी. पण बघा संघाची एवढी ताकद आहे, या संघाने लगेच क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं, बदललं गेलं. पुढचा चेंडू आपण पाहतोय. 1 धाव एका धावेने स्कोर कार्ड 10 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10 धावा झालेत. 37 धावांची अजूनही गरज आहे. दोन चेंडू मध्ये 14 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. अफलातून गोलंदाजी विपुलची आपण पाहतो मैदानावरती. हात खोलण्याचा मौका देत नाही फलंदाजांना. बघा आदित्यने लगातार 3 षटकार ठोकले. ऋतिक गोमारे यांच्याकडून आपण पाहतोय 2000चा कॅश प्राइज असेल आणि गरज आहे संघाला या षटकाराची. महेश क्षीरसागर यांच्याकडून पण पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार लगावा 3000चा पारितोषिक असेल महेश क्षीरसागर यांच्याकडून. तो 30 षटकाचा खेळ समाप्त झाला. 30 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 10 आकड्यावरती आहे. अजून आपण पाहतोय 12 चेंडू 37 धावांची गरज. जर आपण विचार केला, या खेळाडूंचा विचार केला, निलेश आणि आदित्य अजूनही मैदानावरती आहेत. आज निखिलला खातं खोलता आलं नाहीये. इथे जर विचार केला तर आदित्यने आतापर्यंत 9 चेंडू खेळलाय आणि त्या 9 चेंडू मधले 8 चेंडू निर्धाव खेळला आदित्य आणि 1 धाव पटकावले त्या 9 चेंडू मध्ये. आणि निलेशचा विचार केला, निलेशने आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय आणि 7 चेंडूवरती निलेशने 8 धावा पटकावल्यात. इथे पाहतो आपण चांगला चेंडू. एका धावेने पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक रोटेट झाले. त्या स्ट्राईकला निलेश पाहिजे होतं, ते चौका षटका टोकणं गरजेचं आहे. तिथे आदित्य बाबू या ऋतिक गोमारे याच्याकडून आदित्यसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार 2000 रुपये. प्रवीण क्षीरसागर माजी उपसरपंच पिंपळी ग्रामपंचायत यांच्याकडून लगातार 3 षटकार 3000चं पारितोषिक आहे.
एक सिंगल लो स्कोर मॅच नाही आहे ही मॅच हाय स्कोर आहे आणि तिला आता डबल हाय स्कोर ठेवला आहे. या ठिकाणी आपण पाहतो आहे फलंदाजी करत असताना धावांचा पाठलाग करत असताना जे मल्हार बाकरेचा बडा संघ या मैदानावरती नेहमीच गाजतोय. आपण पाहिलं गेलं अनेक दीपेश सारखा गोलंदाज झाला आधी काही करामत चांगली करता आली शतोशी साथ लाभली नाहीये त्यालाही. उर्फी चेलू दीपेक्षा कवारीदार मध्ये शतरक्षक प्रयत्न जरूर केला होता शतरक्षकाने त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू आउट ऑफ पार्क 6 धावेसाठी आला षटकार. त्याचं फॅक्टर त्या ठिकाणी मोजलं गेलं हाईट कमी आहे त्यासाठी हायटेड क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुरवला गेला. वाईट चेंडू धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 19 आजुरी विजयासाठी 28 9 बॉल 28 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. 9 चेंडू 28 निलेशला प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईन पाठवावा लागेल. लगातार 2 षटकाराला 3000चं पारितोषिक असेल प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय गुरुनाथ शेठ गोमारे आणि सुनीलजी जोशी आणि परेश शेठ कोळंबे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. गुरुनाथ शेठ गोमारे, परेश शेठ कोळंबे, अनिकेत हजारे दादा आणि सुनीलजी जोशी आपण स्टेजवरती यावं. सुजित कोळंबे दादा आपणही स्टेजवरती यावं. रुपेश शेठ आहे ना आपणही स्टेजवरती. ओके धन्यवाद. डेलिव्हेट आहे कोणत्या प्रकारची धाव नसणार. अनिकेत हजारे आणि परेश शेठ कोळंबे यांनी आम्हाला 2 आकर्षक कूलर स्पॉन्सर केलेले आहेत तर आपण स्टेजवरती यावं. मॅच मध्ये निलेश महालेचा हा चेंडू या अगोदर डेलिव्हेट होती कोणत्या प्रकारची धाव नव्हती. इथे सिंगल आली सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 27 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी विपुलने केली करणने केली राहुल चांगली गोलंदाजी करतोय. इथे चांगला फटका समोर उडवला चेंडू वाईडिश लॉंग आणला शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज होता. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी आहे. एकच धाव घ्यावी लागेल. दुसरी धाव्यांचा प्रयत्न इथेही दुसरी धाव घेणं गरजेची होती का निलेशला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती का या पद्धतीने आपण पाहतोय. इथे स्ट्राईक निलेश देव आपल्याकडे ठेवतोय आणि इथे आदित्य हा फलंदाज धावबाजच्या स्वरूपात माघारी परतलाय. एक धाव फलकावरती घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 21. अजूनही आपण पाहतोय विजयासाठी 26 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धावेची गरज. माझे प्रेक्षक मित्रांनो मलाही माहिती पडद्याची हाईट जास्त आहे पण जो पडदा आपण धरलाय तो कृपया आपण सोडावं अशा आयोजकांकडून विनंती केली जाते. बघा ना खाली रेलिंग आहे. आपण तिकडे बसला तर खूप बरं होईल. तिथून आपल्याला मॅच पाहायला मिळतील. आयोजकांनी ती सोय पण केलेली बघा. पडदे सर्वीकडे लावले नाहीत. काही जागा खाली ठेवलेल्या आहेत. तिथे बसून तुम्ही या मॅचचा आनंद घेऊ शकता. आणि दादा कृपया पडदा आपण सोडू नका धरून ठेवा पण आपण स्टेजवरून बसा काही प्रॉब्लेम नाही. आयोजकांनी आपल्याला आमंत्रित केलंय आपण व्यासपीठावरती यायचंय. व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्या. भावेश
शेवटचे 6 चेंडू 26 धावेची गरज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईक निलेशने आपल्याकडे घ्यायची आहे. या पद्धतीने पाहतो निलेश धावलाय. दुसरी धाव इंटरेस्ट नव्हता आपण पाहतो निलेशला, पण या ठिकाणी नवीन फलंदाज जो मैदानावरती गेलाय त्यांनी खऱ्या अर्थाने धावायला लावलं. अनिकेत पण चांगला फलंदाज आहे, त्यालाही मोठे फटके मारता येतात. पण इथे येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा, म्हणजे 5 चेंडू मध्ये तुम्हाला 4 मोठे फटके मारायचे आहेत, बिग हिट करायचे आहेत. पहिला षटकार या ठिकाणी आलाय. अनिकेतने स्ट्राईक घ्यावी लावली या ठिकाणी निलेशला. त्यानंतर निलेशने लगावलाय हा सुंदर, हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. यानंतर बिग फाईट असेल. मंगेश दादा पवार 11 वाकस विपक्ष गावदेवी कोलारे या दोन संघादरम्यान शेर के साथ शेर भिडेंगे. एक दमदार युद्ध क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला पाहावयास मिळणार. 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे, म्हणजे 4 चेंडू मध्ये आणखीन 3 षटकार. बघा, सामाजिक कार्यकर्ते स्पर्धेचे संयोजक आत्मारामजी गोडविंद साहेब यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. निलेशने जर हा सामना जिंकून दिला त्याच्यासाठी 2000चं कॅश प्राइज असेल. आज आत्मारामजी गोडविंद साहेब यांच्या नावाचं टी शर्ट परिधान करून आपण पाहतोय. जे मला वाकडी दाभाडा संघ मैदानावरती हा सामना खेळतो. आत्मारामजी गोडविंद यांच्या नावात दम आहे, निलेशच्या बॅटिंग मध्ये दम निघेल का? डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक निर्धार चेंडू खूप घातक ठरू शकतात. इथे आता येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 3 माल्टीट मारावे लागतील. थँक्यू संदीप सर, ज्यांनी आपल्याला आकर्षक कूलर इथे पुरस्कृत केलेले ते अनिकेत हजारे यांचं आगमन या ठिकाणी होतं. अनिकेत दादा, आपलं सहर्ष स्वागत. गुरुनाथ शेठ गोमारे, परेश शेठ कोळंबे, सुनीलजी जोशी, आपण सर्वांना आमंत्रित करतो की आपण स्टेजवरती यावं. आपल्या सर्वांचं स्वागत. जरूर 3 चेंडू 3 षटकारांची गरज. इथे सरळ अशा चेंडू निघून गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. इथे कोणत्या सिंगलची वाट पाहिली जात होती. इथे प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकायचा. सर, एक विचार करायला पाहिजे होता, वाईट गेला असता सिंगल आले असती, पण उर्वरित प्रत्येक चेंडूवरती त्याच पद्धतीने षटकार ठोकायचा होता. मी इथे हात खुल्ला करण्याचा मौका जरूर दिला होता. इथे नो चेंडू. नो चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. पुन्हा एकदा टॅगलाईन आपण वापरली जाणार. उभा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू नो हिट आपण पाहायला लागला. नो चेंडू टाकला गेलाय. चला लवकर आगरी वॉरियर खांडस आपण लवकर मॅच कंप्लीट कराल अशी अपेक्षा आहे. गावदेवी कोलारे आणि मंगेश पवार 11 वाकस या पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्याचा टाइम तुम्ही घड्याळात बघा. 1:50 रात्रीचे 1:50. अजूनही टोटल 4 मॅचेस आजच्या रात्रीच्या बाकी आहेत. 2 वाजले म्हणजे पहाटेचे 6 होतील. फ्रीट राईट ओव्हर द विकेट मारा भावेश. इथे फ्रीटचा चेंडू कोणत्या प्रकारची करामत करता आली नाहीये. जयवंत हजारे, जेडी दादांचंही आगमन होत आहे. जेडी दादा आज संपूर्ण रात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि जेडी दादांचं आगमन. आता गावदेवी कोल्हारेचा यानंतर धमाका आपल्याला बघायला मिळेल. टीम मंगेश पवार 11 वाकसच्या विरोधात. जेडी दादांकडून संदीप सर आपल्या कॉमेंट्री पॅनलला कॅश प्राइज आलेले रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. नाही, जरूर जयवंत हजारे दादा जरूर एक चांगले संयोजक आयोजक आहेत
आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहिली गेली आणि इथे आपण पाहतोय विजयाचा शिक्कामोहर करत असताना अग्री वॉरियर्स खांडस संघ या ठिकाणी विजयी झालाय. आपण पाहिलं होतं संभवतः याच मॅच मध्ये आपण पाहतोय का या स्पर्धेत आजच्या रात्रीचा विजेता संघ कोण असेल हे ठरलं जाईल. इथे आपण पाहतो चांगली कामगिरी या ठिकाणी पाहिली गेली. सुरेख विजय या ठिकाणी साकारला गेलाय. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच राहुल या विपुल या दोघांमध्ये कोण असेल मॅन ऑफ द मॅचचा. चला मॅन ऑफ द मॅच संदीप सर अनाऊन्स करा. राहुल ऐनकर ठरला या मॅचचा हिरो. जडी दादांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देऊ. जयवंत दादा आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्या. आपण कॅमेरामॅन कॅमेरा आपण टर्न